नमस्कार मंडळी, नमस्कार. जून महिना संपत आलो आहे. पाऊस संपलेलो आहे जवळजवळ. म्हणजे पडलो कधी गेलो कधी काही समजत नाही. आणि त्याच्यामुळे लोकांची ना अवस्था दयनीय झाली आहे. शेती पण राहिली आहे आणि लोकांना आता काही खाऊ बी भेटत नाही, म्हणजे मासे वगैरे. म्हणून आम्ही काय करता माहिती आहे बघा, हे आनंद घेतात बघा, कुत्रे बघा कसे आनंद घेतात हे बघा. माणसांपेक्षा जास्त आनंद ते घेत आहेत. तर घेतलोच पाहिजे आनंद, त्यांच्याकडे शिकूया आपण. तर मासे भेटत नसल्यामुळे काय झालं आहे, लोकांनी पण ना आता काय करायचं आणि काय असं झालेलं आहे. कारण बोटी बंद झाल्या आहेत, समुद्र खवळलेलो आहे. पण आम्ही काय करतो माहिती आहे, मग मासे नाही भेटला ना तरी आम्ही काही ना काहीतरी प्रयत्न करतो. मग पाग मार म्हणा, जाळी मार म्हणा, किंवा बाटली बोर. त्याच्यामुळे आता आम्ही जातो आहे बाटली बोर पकडू. मुन्ना आहे, मुन्ना फुल आता प्रॅक्टिस आहे मासे पकडायची, कारण मोठं पागी झालेलो आहे तो. आणि माझ्यावर बघा इम्रान आहे, इम्रान पण जाम मासे पकडतात, म्हणजे पागून काय काय विचारू नका. आणि ही बाटलीचा खेळ आहे ना, जाम मजा येतात. तर बाटली घेतला वाय, पीठ घेतला वाय आणि जातो आहे बाटली बोर पकडू. तर बघत राहा, थोडंसं दाखवतं बाटलीवर पकडताना आपण आणि किती पकडला ती पण. तर चला, तिकडे पण कोणतरी उभं आहे, मित्र उभं आहे. तर चला, पण आम्ही जातो जरा एका वेगळ्या ठिकाणी. सस्पेन्स बघूया तरी जागा चेंज करून. हे बघा आपल्याकडचं लोकेशन कसं आहे बघा, सुंदर झाडामाडा, नदी, स्वच्छ हवा. पुढचं लोकेशन बघा, आपल्याला जायचं आहे, ह्या दिशेने जायचं आहे बघा. मंडळी फायनली आम्ही आता इकडे बसलो आहे. यो हाय ह्या साईडला होडीत बसलो आहे. लोकेशन बघा मस्त सुंदर आहे. मी स्वतः इकडे, हे बघा इकडे समोर मी आहे आणि ह्या पॉईंटला इम्रान बसलो आहे बघा. जबरदस्त लोकेशन आहे म्हणून व्हिडिओ करते. आणि हा सुख आहे, निसर्ग बघता बघता फिशिंगची मजा आहे ना, ही वेगळी आहे जरा. चला बघू किती मिळतात ते. फायनल आम्ही बोयला पकडून आला आहे. जास्त काही भेटली नाहीत, कारण वाटलं होतं 100-200 भेटतील, ह्या आशेवर गेला होता. पण किती भेटले मग दाखवतं आहे. ह्यो आता इकडे बघा, ह्यो आपलं स्पॉट आहे. इकडे आपल्या होड्या आहेत आणि इकडे जाणार आता आम्ही. किती भेटले बघा. आजची फिशिंग आहे बघा, भरपूर म्हणते ना ते. हे बघा भरपूर भरपूर म्हणजे एकच भेटला हो. नशीब आहे पांडू तो क्या करेगा, काय नशीब आहे गांडू तो क्या करेगा पांडू, अशी गत झाली आहे आमची. तर हरकत नाही, आम्ही नाराज नाही. नाराज नाही ना रे, नाराज नाहीत कोण, म्हणजे अशी नाराज व्हायचं नाही. खरं पेशन्स लागतं मासे पकडूक. पण देव संध्याकाळी आम्हाला 100% द्यायला. आम्ही संध्याकाळी जाणार गरव 100% मोठे मोठे मासे पकडणार. कारण ह्याच आहे सगळा. कारण आता कसं झालं, आमचा डोंगर पकडून उंदरी काढल्यासारखा झाला आहे. हरकत नाही. तर चला, आता फिशिंग मग दाखवते पुढच्या व्हिडिओत. चला बाय बाय.